आता मी मुंबई ते पुणे या द्रुतगती मार्गावर खालापूल टोल नाक्यावर आहे। तुम्ही माझ्या माग बघितलं तर बघा, तुम्हाला टोल नाका दिसतोय। तर या टोल नाक्यावर आम्ही जरा थांबलो आणि ही परिस्थिती बघितलेली आहे बघा। तर बघा, या ठिकाणी ह्या गाड्या आहेत, मग या अपघातातल्या गाड्या आहेत। या अपघातातल्या गाड्या किती वर्षाच्या आहेत, कोणत्या आहेत, कशासाठी ठेवल्या? जर समजा एवढ्या बेकार गाड्या अवस्था असेल, ह्याच्यामध्ये काही लोकांची मृत्यू पण झाले असतील, या गाड्या खरं पोलिसांच्या ताब्यात आहेत की या गाड्या ज्या इन्शुरन्स कंपनी आहेत, या इन्शुरन्स कंपन्यांच्या मार्फत यांना नवीन गाड्या भेटलेत का, याचं काहीच माहिती नाही। पण मी म्हणतो की खरं पोलीस प्रशासनानं जर का या गाड्या जर इन्शुरन्स कंपनीकडे असतील आणि त्या सर्व मालकांना या गाड्या दिल्या असतील दुसऱ्या, तर ह्या गाड्या ज्या अशा ठिकाणी पडू नयेत। ही मालमत्ता आहे, एक प्रकारची मालमत्ता आहे। ही मालमत्ता अशी पडून ठेवण्यापेक्षा ही मालमत्ता भंगारात घालावी आणि याचा पैसा या जनतेच्या कामासाठी कुठेतरी वापर करावा, असं मला वाटतंय। नाहीतर हे वर्षानुवर्ष नुसतं पडून ही आबरू काढत राहणारा प्रकार आहे। तर ही जी आबरू निघते ना, याच्यावर प्रशासनाने विचार करावा की या गाड्या खरंच जर कोणाच्या मालकीच्या नसतील आणि अशाच बोंबलत पडल्या असतील तर त्या भंगारमध्ये घालाव्यात। अशा अनेक ठिकाणी गाड्या दिसून येतील। तुम्हाला काय वाटतंय याबद्दल तुम्ही कमेंट्स मध्ये कळवा, अशी मी दर्शकांना विनंती करतो। धन्यवाद।